आरोग्य सहाय्यक असणाऱ्या नवऱ्याचा पगार थकवल्यामुळे एका महिलेने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यापुढेच हातावर ब्लेडने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुलढाण्यात घडली आहे। साहेब, जगायला पैसे लागतात, मरायला नाही, असे ही महिला यावेळी ओरडत होती। या घटनेमुळे बुलढाण्याच्या आरोग्य सेवा वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे। वणितात ज्ञानेश्वर खंडारे असे हातावर ब्लेड मारून घेणाऱ्या महिलेचे नाव आहे। त्यांचे पती ज्ञानेश्वर खंडारे हे रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत, पण मागील 6 महिन्यांपासून त्यांचे वेतन रखडले होते। खंडारे यांची काही प्रकरणात 2016 पासून चौकशी सुरू आहे। तसेच इतर काही प्रकरणात ते सकृतदर्शनी दोषी आढळल्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव आहे। त्यामुळे त्यांचे वेतन प्रलंबित ठेवण्यात आले होते। त्यातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे। आरोग्य सहाय्यक पतीचा गेल्या 6 महिन्यांपासूनचा पगार थकवल्यामुळे त्यांच्या पत्नीने एक धक्कादायक पाऊल उचललं। तिने जिल्हा आरोग्य अधिकारी केबिनमध्ये जाऊन स्वतःच्या हातावर ब्लेड मारून घेत आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याची अतिशय खळबळजनक घटना बुलढाण्यामध्ये घडली आहे। आरोग्य सहाय्यक पतीचा गेल्या 6 महिन्यांपासूनचा पगार थकवल्याचा आरोप तिने केला आहे। मात्र या घटनेमुळे एकच खळबळ माजली असून सर्वत्र याच कृत्याची चर्चा होत आहे। माझे मिस्टर आरोग्य आपल्या रायपूर PHCला कार्यरत आहे, सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे। गेले 6 महिने झाले प्रशासनाने पगार न दिल्यामुळे मी प्रशासनामध्ये काय ना DHOला भेटायला आली होती। तर DHOने मला पेमेंट द्यायचं आश्वासन दिलंच नाही, उलट उर्मट भाषेत बोलले माझ्याशी। त्याच्यामुळे मला मजबुरीने माझ्या हातावर ब्लेड मारून घ्यावं लागले। तरी त्यांनी कुठलंही सहानुभूती न दाखवता का ही न करता माझ्यावर जो अन्याय केलेला आमच्यावर ते फक्त न्याय मिळण्यात यावा आम्हाला। खंडारे हे आरोग्य सहाय्यक आहेत रायपूर PHCला। त्यांच्याविरुद्ध भरपूर तक्रारी आहेत। त्यांच्या 4 ते 5 वेळा चौकशा झालेल्या आहेत। ते सस्पेंडसुद्धा झालेले आहेत। एक वेळा त्यांना खालच्या ग्रेडवर आणण्याची शिक्षासुद्धा झालेली आहे। परंतु पगाराचा विषय असा आहे की जेवढं काम करेल तेवढा पगार दिलाच गेला पाहिजे, त्या मताचा मी आहे। तर पगार हा प्राथमिक आरोग्य केंद्रावरून होतो। त्या मॅडम आल्या होत्या इथे, ही गोष्ट खरी आहे। परंतु त्यांचा हक्क मागण्याचा जो प्रकार होता तो बिलकुल कायद्याला धरून नव्हता, कायद्याविरोधी होता। आणि त्यांच्यासमोरच आम्ही वैद्यकीय अधिकाऱ्याला सूचना दिल्या आहेत की यांचं जे काही लीगल पेमेंट आहे, जे नियमानुसार देय वेतन आहे, ते वेतन तात्काळ 4 दिवसाच्या आत त्यांना देण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत।